अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्त हो, आपण स्वामींची सेवा करत असतो. त्याच्यामध्ये काही लोकांना अनुभव येतात, काहींना उशिरा अनुभव येतात, तर काहींना अनुभवच येत नाहीत. तर स्वामी हे आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही संकेत देत असतात, पण आपल्याला ते ओळखता येत नाहीत. आणि आपण म्हणतो की स्वामींचा मला काहीच अनुभव आला नाही. स्वामी खरंच ह्या जगात आहेत की नाहीत ह्यावर देखील शंका आपल्या मनात निर्माण होते. आणि मग आपलं थोडंसं मन भटकलं जातं. परंतु असं आपल्या बाबतीतही होऊ नये किंवा आपल्या हातून अशी चूक घडू नये यासाठी हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा. कारण स्वामी त्यांच्या भक्तांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे असतात. फक्त आपल्याला समजायला थोडा उशीर होतो एवढाच. चला तर मग ह्या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग स्वामींच्या नावाने ह्या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूयात. ह्या ताई ह्या कोल्हापूरमधल्या आहेत. ताई म्हणतात की माझं मूळ गाव हे कोल्हापूर आहे आणि माझं नाव रेश्मा शिंदे असं आहे. माझ्या मिस्टरांचं नाव सतीश शिंदे. आम्ही दोघं कोल्हापूर येथे राहत होतो. नंतर माझ्या मिस्टरांना पुणे येथे नोकरी लागली, म्हणून मग मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही पुण्यामध्ये गेलो. तिथे आमचा सुखाचा संसार चालू होता. आम्ही जेव्हा कोल्हापूरमधून पुण्याला निघालो होतो तेव्हा आमचे सर्व काही सामानाची भराभरी चालू होती. आम्हाला सर्व काही आम्ही घेतलं होतं. परंतु निघताना माझ्या सासूबाईंनी माझ्या हातावरती स्वामी समर्थांची मूर्ती दिली होती आणि त्या म्हणाल्या होत्या की आत्तापर्यंत मी खूप श्रद्धेने स्वामींची सेवा केली आणि तू सुद्धा इथून पुढे स्वामींची अगदी पूर्ण मनापासून आणि पूर्ण श्रद्धेनेच स्वामींची सेवा कर. आता मग मी ही स्वामींची मूर्ती तशीच पुण्यामध्ये घेऊन आले. कंपनीने माझ्या मिस्टरांना तिथे फ्लॅट दिला होता, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता. आम्ही घरामध्ये सर्व काही आता आमच्या सामानाची मांडामांड केली होती, तर आमच्या सुखाचा संसार सुरूच झाला होता. मात्र सुखाला पण कोणाची ना कोणाची नजर लागते हे म्हणतात ना, ते काही खोटं नाही, अगदी ते खरंच आहे. माझ्याही बाबतीत तसंच झालं. अगदी न विसरता येण्याजोगं दुःख माझ्या पदरात पडलं होतं. म्हणजे सुरुवातीचे काही दिवस खूप चांगले गेले. आमच्या लग्नालाही बरेच दिवस झाले नव्हते. अवघं 1.5 वर्ष आमच्या लग्नाला झालेलं होतं आणि आता आम्ही पुण्यामध्ये आलो होतो. अगदी राजा राणीचा संसार सुरू होता. मात्र एक दिवस असा उगवला की तो दिवस म्हणजे पूर्ण आयुष्याचं वाटोळंच करणारा ठरला. कारण त्या दिवशी माझे मिस्टर सकाळी एका मीटिंगला जाणार होते, म्हणून त्यांनी मला लवकर उठायला सांगितलं. आम्ही दोघेही लवकर उठलो. मी मिस्टरांना डबा वगैरे बनवून दिला, कारण त्यांना यायला संध्याकाळी उशीर होणार होता आणि ते माझे मिस्टर ऑफिसला म्हणजे त्या मीटिंगला निघून गेले आणि मी मात्र घरी एकटीच होते. असंच पूर्ण दिवस गेला. संध्याकाळी 7 वाजले तरीसुद्धा मिस्टर आले नाहीत, म्हणून मी त्यांना फोन लावला. त्यांनी फोन उचलला आणि ते म्हणाले की मी येतो आहे, बाईकवर आहे, थोड्या वेळातच येतो असं म्हणून त्यांनी फोन कट केला. आता त्यांचं ऑफिस आमच्या घरापासून जास्त दूर नव्हतं. अवघा अर्ध्या ते पाऊण तासाचा रस्ता होता. 8 वाजले तरीही माझे मिस्टर आले नाहीत. मी फोन करू का असं माझ्या मनामध्ये विचार आला, पण असं वाटलं की आता जवळच आले असतील, काही घेत वगैरे असतील, म्हणून मी त्यांना फोन केला नाही. आणि गाडी चालवतानासुद्धा मी शक्यतो फोन करणं टाळायचीच. मग आता 8:30 वाजले. आता मला थोडी काळजी वाटू लागली, म्हणून मी 8:30 वाजता त्यांना फोन केला. मात्र तेव्हा त्यांचा फोन स्विच ऑफ आला. पुन्हा 9 वाजता मी त्यांना फोन केला. आता फोन लागला, मात्र कुणी उचलतच नव्हतं. आता माझ्या मनामध्ये थोडी जास्तच भीती वाटत होती. मी तिथेच देवघरामध्ये गेले. देवघरामध्ये फक्त एक गणपतीचा फोटो आणि स्वामी समर्थांची मूर्ती आणि श्री महालक्ष्मीचा फोटो एवढेच देव माझ्याजवळ होते. कारण आमचे जे खरे देव म्हणजे जे
टाक वगैरे होते ते सर्व माझ्या सासरी म्हणजे कोल्हापूरमध्ये सासूबाई त्या सर्व देवांची पूजा करत होत्या. आणि मी फक्त माझ्या सासूबाईंनी जी स्वामींची मूर्ती माझ्याजवळ दिली होती ती पितळेची मूर्ती होती, त्याचीच फक्त सेवा करत होते. अगदी मनापासून मी सेवा करत होते स्वामींची. पण मग त्या दिवशी मी मात्र स्वामींजवळ जाऊन आता रडू लागले, कारण मला भीती वाटत होती की इतका वेळ झाला तरीसुद्धा माझे मिस्टर का घरी येत नाहीत. आणि तेवढ्यात माझ्या मिस्टरांच्या फोनवरून फोन आला. मी लगेच फोन उचलला आणि त्या पलीकडून एक अनोळखीच माणूस बोलत होता. त्यांनी सांगितलं की तुमच्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यांच्या बाईकला एका ट्रकने धडक दिलेली आहे. हे ऐकताच मला काही सुचेनासंच झालं. मग त्यांनी मला ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले त्या हॉस्पिटलचा पत्ता सांगितला आणि मी लगेच निघाले. मात्र मी निघताना माझ्या सासूबाईंनी जी स्वामी समर्थांची मूर्ती मला दिली होती ना, ती मूर्ती मी माझ्या पर्समध्ये टाकली आणि ती पर्स आणि ती मूर्ती दोन्ही घेऊन मी तशीच हॉस्पिटलला पोचले. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावरती तिथली परिस्थिती इतकी वाईट होती की डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की तुमच्या मिस्टरांची जी काही परिस्थिती आहे ते पाहता त्यांचा जीव वाचेल की नाही ह्याची आम्ही काहीही गॅरंटी देऊ शकत नाही. हे ऐकून मला तर धक्काच बसला. काय करावे काही समजत नव्हते. मी लगेच घरच्यांना फोन केला. सासू सासरे, माझे घरचे आई वडील सगळ्यांना फोन करून सांगितलं आणि सगळे लगेचच गाडी करून तिथे पुण्यामध्ये आले. असेच 2 दिवस गेले. मात्र डॉक्टर अजूनही काहीच स्पष्ट सांगत नव्हते. माझ्या मिस्टरांच्या ॲक्सिडेंटमध्ये रक्तसुद्धा खूप गेलं होतं, त्यामुळे त्यांना रक्ताची फार गरज होती. मात्र रक्त अवेलेबल झालं होतं आणि त्यांना रक्तसुद्धा भरलं होतं. सगळं काही व्यवस्थित आता होत होतं. फक्त एकच गोष्ट वाईट होती, ती म्हणजे माझ्या मिस्टरांना आता चालता येणार नव्हतं. त्यांच्या पायाचं खूप मोठं ऑपरेशन झालं होतं आणि डॉक्टर म्हणाले होते की ह्यांची जर इच्छाशक्ती मजबूत असेल तरच हे चालू शकतील, नाहीतर आम्ही ह्यांचे काहीही खात्रीने सांगू शकत नाही. हे ऐकताच मला आता काय करावे काही समजत नव्हतं. आता माझे मिस्टरसुद्धा हळूहळू शुद्धीवर येत होते. मात्र त्यांना ह्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती आणि त्यांना मग नंतर आम्ही सर्व काही घडलेलं सांगितलं. मग मात्र त्यांना रडूच आवरणार, ते खूप रडायला लागले. मी त्यांना सांगितलं की डॉक्टर असं म्हणालेत की तुमची जर इच्छाशक्ती मजबूत असेल तर तुम्ही तुमच्या पायावर पुन्हा एकदा नव्याने नक्कीच उभं राहू शकता आणि आपल्याला खचून जायचं नाही. आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू. मी मिस्टरांना धीर दिला. मात्र मी धीर दिला खरा, पण आतमधून मीच पूर्ण गळून गेले होते. पण आता कसं इथनं उभं राहायचं हे मलाही काही समजत नव्हतं. आता आम्ही मिस्टरांना डिस्चार्ज डॉक्टरांनी दिला होता. आम्ही मिस्टरांना घेऊन घरी गेलो. म्हणजे जे काही घडलं की त्याच्यामधून स्वामींनी आम्हाला बाहेर काढलं ह्यातच माझं समाधान होतं की स्वामींनी जो काही ॲक्सिडेंट घडला त्यातून स्वामींनी माझ्या मिस्टरांना वाचवलं, हेच माझ्यासाठी खूप मोठं होतं. कारण त्या ॲक्सिडेंट इतका भयानक होता की त्याच्यामध्ये कुणी वाचेल ह्याची काहीच खात्री नव्हती. मात्र माझे मिस्टर वाचले होते, हीच स्वामींची कृपा होती. आणि मग मी स्वामींवरती न रागवता न चिडता स्वामींची अजून जास्त सेवा करायची असा माझ्या मनात विचार आला. कारण का स्वामींनी आत्ताच मला एक प्रचिती दिली होती आणि आता दुसऱ्या प्रचितीची मला सगळ्यात जास्त गरज होती. आता मी मिस्टरांना आयुर्वेदिक डॉक्टर, आपले रेग्युलर डॉक्टर ह्या सर्वांची ट्रीटमेंट देतच होते. त्यांच्या पायाचं मॉलिश करणे, त्यांची बोटं अशी सारखी हालचाल करणे, त्यांना पायाचा व्यायाम करायला लावणे, हे सगळं मी करत होते. आणि त्यासोबतच मी स्वामींची सेवासुद्धा करत होते. मी स्वामींना अगदी मनोभावे प्रार्थना करत होते की स्वामी, हे जे काही घडलं आहे ना, आता ह्यातून फक्त आम्हाला पुन्हा एकदा उभं राहण्याचं बळ द्या, आम्हाला खचून जाऊ देऊ नका. आणि स्वामी, तुम्ही नक्कीच तुमच्या भक्तांच्या पाठीशी उभे राहताना मग आमच्याही पाठीशी तसेच उभे राहा, असं स्वामींना मी सारखी प्रार्थना करत होते. म्हणजे मिस्टर देखील मला पूर्ण प्रतिसाद देत होते. ते दररोज पायाचा व्यायाम करत होते, पायाची बोटं हलवत होते, औषधं गोळ्या सगळं व्यवस्थित अगदी वेळेवरती करत होते. मात्र आता 1 वर्ष होऊन गेलं होतं तरीसुद्धा माझ्या मिस्टरांच्या पायांमध्ये काहीच फरक झाला नव्हता. आता माझे मिस्टर हळूहळू खचतच चालले होते. ते म्हणत होते की मला आयुष्यात कधीच उठता येणार नाही. ते पूर्णपणे आता असाच विचार करू लागले होते. कारण त्या 1-1.25 वर्ष झालं तरीसुद्धा काहीच फरक त्यांना पडत नव्हता. त्यांना कमरेच्या खालचा भागच उचलता येत नव्हता.
आणि हे असलं आयुष्य त्यांना आता नको वाटू लागलं होतं. ते कधी कधी चिडले की असे भिंतीवरती डोकं आपटून घ्यायचे. त्यांना नको वाटायचं, पण मी त्यांना समजावत होते. माझ्या सासूबाई देखील तेव्हा आमच्या जवळच होत्या. आता काय करावे काही समजत नव्हते. आणि बरोबर आता मिस्टरांचे जे काही नोकरीचे पैसे साठलेले होते ते सगळे पैसे संपत आले होते. म्हणून आता माझ्या सासूबाईंनी आम्ही निर्णय घेतला की आता पुन्हा एकदा कोल्हापूरला जायचा. आणि आम्ही सगळे पुन्हा एकदा गाडी करून कोल्हापूरला आलो आणि पुन्हा एकदा कोल्हापूरमध्येच राहू लागलो. असेच आता दिवस जात होते. असं बघता बघता 2 वर्ष झाली. मात्र माझ्या मिस्टरांना काहीच फरक पडला नाही. ते व्हीलचेअरवरच बसून असायचे. त्यांना कुठे जायचं म्हटलं की ते असे हाताने ते सरकवत जायचे किंवा कोणाला हाक मारायचे. मात्र प्रत्येक वेळी हाक मारावं असं त्यांना वाटायचं नाही. आता ते स्वतःवरच चिडायला लागले होते. त्यांची चिडचिड इतकी प्रचंड वाढली होती की काय ते जेवतसुद्धा नसायचे. जेवण नेलं तरी ताट फेकून द्यायचे. इतकी त्यांची चिडचिड वाढली होती. आणि मी मात्र स्वामींची सेवा सुरूच ठेवली होती. मलासुद्धा वाटत होतं की 2 वर्ष झालं स्वामींची सेवा करते, तर हे स्वामी का प्रचिती देत नाहीत, का माझ्या मिस्टरांना लवकर बरं करत नाहीत. असं करता करता 2.5 वर्ष झाली. आणि 2.5 वर्षांनंतर मी आमच्या तिथेच स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तिथे स्वामींच्या पाया पडायला गेले होते. तिथे मला एक ताई भेटल्या. त्यांच्यासोबत बोलता बोलता ओळख झाली आणि त्यांनी मला सांगितलं की तू एकदा गुरुचरित्राचं पारायण का करत नाहीस. आणि मग मी गुरुचरित्राचं पारायण करायचं ठरवलं. आणि गुरुचरित्र मी घरी सर्व काही सामान आणून गुरुचरित्राचं पारायण मी करायला सुरुवात केली. आणि 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण होतं. माझे मिस्टर मला खूप ओरडत होते, म्हणत होते की कशाला करतेस, देव आहे का. देव जर असता तर त्या दिवशी मला वाचवायला आला असता. माझं इतकं जे काही झालं ते घडलंच नसतं, असे मिस्टर वारंवार म्हणत होते. मात्र मी त्यांच्याकडे कसलेच लक्ष दिले नाही, कारण माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास होता. स्वामी होते म्हणून त्या दिवशी तुम्ही वाचला होता हे मला पूर्णपणे माहीत होतं. गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात झाली आणि पारायण करता करता आता शेवटचा दिवस आला. त्या दिवशी उद्यापन करायचं होतं आणि मी मुलांना स्वयंपाक देखील बनवला होता. मी मुलं बोलावली, जेवायला वगैरे घातलं. आणि अचानक काय झालं की दारामध्ये एक असं ना काळ्या कलरचा कुत्रा आला. बघताना ते कुत्रं पाहताच ना ते इतकं तेजस्वी दिसलं ना की ते इकडे गावाकडचं असं म्हणजे कोल्हापूर साईडकडचं असे जे गावाकडे रानटी कुत्रे असतात ना त्यापैकी ते वाटलंच नाही. ते इतकं तेजस्वी दिसत होतं आणि त्याच्याकडे पाहताच आपलं मन पूर्णपणे त्याच्याकडं प्रभावित होत होतं. मी पाहता क्षणी त्याच्याकडे पाहतच राहिले. म्हटलं किती सुंदर आहे हे. आणि मग त्याला मी म्हटलं त्याला काहीतरी खायला द्यावं म्हणून मी किचनमध्ये गेले. आणि आता मी उद्यापनाच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता म्हणून मी एक पुरणपोळी आणली. आणि मिस्टर बाहेरच बसले होते. मिस्टरांकडे मी दिली. मिस्टरांना म्हटलं की कुत्र्याला ही पोळी खाऊ घाला. आणि त्यांनी ती पोळी घेतली आणि तसेच ते पुढे पुढे गेले. आणि त्यांनी कुत्र्याला पोळी टाकताना म्हणजे असं खाली वाकले ते पोळी टाकायला. आणि त्यांनी ती पोळी अशी लांबूनच त्या कुत्र्याकडे अशी फेकली गेली त्यांच्याकडून. मात्र ते कुत्रं पुढे येईनाच. ती जी पोळी त्यांनी टाकली होती ती पोळी खाण्यासाठी ते कुत्रं पुढेच येत नव्हतं. म्हणून मग माझे मिस्टर आणखीन थोडे पुढे गेले, पुन्हा ती पोळी उचलली आणि पुन्हा थोडी अजून पुढे टाकली. मात्र तेव्हासुद्धा ते कुत्रं काही केल्या पुढेच येईना. ते कुत्रं ते पोळी खातच नव्हतं. मग माझ्या मिस्टरांनी पुन्हा ती पोळी उचलली आणि पुन्हा व्हीलचेअरवरून ते असे सरकत सरकत पुढे पुढे अगदी जवळ कुत्र्याच्या त्या जवळ गेले आणि त्यांनी त्याच्या तोंडात जवळ ती पोळी टाकली. आणि मग त्या कुत्र्याने ती पोळी खाल्ली आणि ती पोळी खाऊन ते कुत्रं तिथून निघून गेले. आणि अशा प्रकारे माझ्या गुरुचरित्र पारायणाचा तो जो उद्यापनाचा दिवस होता तो पार पडला. माझं अगदी चांगल्या प्रकारे माझं पारायणाचं उद्यापन झालं होतं. माझ्या मनात कुठलीच खंत नव्हती. मी फक्त स्वामींना एकच प्रार्थना करत होते की स्वामी माझ्या मिस्टरांना बरं करा. आणि दुसऱ्या दिवशीची सकाळी असा चमत्कार होईल असं मला वाटलंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली होती आणि मी माझ्या मिस्टरांना दात घासायसाठी ब्रश दिला होता. आणि माझे मिस्टर दात घासत होते. दात घासता घासता अचानक त्यांचा ब्रश हातातून खाली पडला आणि त्यांनी जे असे व्हीलचेअरवरच ते बसलेले होते. त्यांनी तो ब्रश उचलायला असे त्यांनी प्रयत्न केला, खाली वाकले. त्यांचा पाय ते जे व्हीलचेअरवर ह्याच्यातून आहे ना असं खाली पडला, त्या खुर्चीतून पूर्ण खाली जमिनीवर टेकला.
आणि त्यांना असं जाणवलं की कदाचित तो पाय म्हणजे त्या पाय ठेवायचा असं त्याच्यावरून खाली पडला. मात्र तसं झालं नाही. त्यांनी तो पाय स्वतःच्या इच्छेने खाली ठेवला होता. मात्र त्यांना असं वाटलं की तो पाय खाली पडला. तो पाय खाली पडला म्हणून त्यांनी तो पाय उचलून परत वर ठेवला आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की मी पाय खालीही ठेवू शकतो आणि वरही ठेवू शकतो. त्यांनी दोन्ही पाय वरखाली करायला सुरुवात केली. त्यांच्या पायाने त्यांना प्रतिसाद दिला होता आणि असे करता करताच ते स्वतःच्या पायावरती उभा राहिले आणि ते प्रत्यक्षात चालूही लागले. ते चालत चालत स्वतः किचनमध्ये आले आणि त्यांना उभं राहिलेलं आणि चालत येताना पाहून मी तर जोरातच ओरडले. म्हणजे मला अगदी सांगूच शकत नाही की तो माझ्या आयुष्यातला किती मोठा आनंदाचा क्षण होता. आत्तापर्यंत जी काही मेहनत घेतली होती, जे काही कष्ट केले होते, त्याला मला फळ मिळालं होतं. हे सर्व पाहून सासूबाई आणि मी आम्हा दोघांना पूर्णपणे खात्री पटली होती की हे सगळं काही स्वामींनीच केलं होतं. काल गुरुचरित्राचं उद्यापन झालं आणि आज मिस्टर स्वतःच्या पायावर उभे राहिले, स्वतःच्या पायावरती चालू लागले. हे बघून खरंच असं वाटायला लागलं की मी स्वप्नात आहे की काय. पण ते मात्र सत्य होतं आणि हे सगळं काही स्वामींच्या कृपेनेच घडत होतं. भक्तांनो, बोलता बोलता हा अनुभव खूपच मोठा झाला. मात्र हा माझ्या आयुष्यात घडलेला अगदी खरा अनुभव आहे. तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कारण का स्वामींच्या सेवेमध्ये आपण जेव्हा रुजू होतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यात देखील असे अनेक चमत्कार घडत असतात. फक्त कधीकधी ते आपल्याला लवकर समजतात आणि कधीकधी उशिरा, तर कधीकधी ते समजत देखील नाही. परंतु आपण असं म्हणू नये की आपल्या आयुष्यात काहीच अनुभव आला नाही किंवा आपल्याला स्वामींनी कधीच प्रचिती दिली नाही. आपल्याला नकळत देखील आपल्याला स्वामींच्या बऱ्याच अनुभूत्या येत असतात, बरेच प्रचिती आपल्याला येत असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तर तुम्हाला ह्या रेश्माताईंचा अनुभव कसा वाटला हे अनुभव कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच स्वामींचे नवनवीन अनुभव पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.